श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 मार्च वार रविवार आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते. ही हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यक आहे. द्वादशी तिथीला सूर्योदयानंतरच व्रत सोडावे. सोमवारी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:09 दरम्यान उपवास हा सोडू शकतात. याच वेळेमध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करते. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न संपणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. कामदा एकादशीचं व्रताचे पालन केल्याने निसंतान जोडप्यांना संतती प्राप्त होते. तसेच कामदा एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेले सर्व पापापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञासारख्या यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा. फक्त ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुपिडा नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये फुलं टाकायचे, तांदूळ टाकायचं आहे, थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन, त्याचबरोबर पवित्र धागा, अक्षदा, फुले, तिळ, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय, ती अर्पण करून घ्यायचे. सुपारी, नारळ या सर्व वस्तू अर्पण श्रीहरी विष्णूंना करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे पत्र. श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आपल्याकडं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण हे
करायचं आहे। या दिवशी जागरण करायला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रताचं पारण हे करायचं। अशा रीतीने आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचं आहे तर आपण हा उपाय जो आहे तो कामदा एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकतात। आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीची पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे। या वातीला आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून त्याला लाल पिवळसर करून घ्यायचं। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं आहे। आता एक ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा, त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा ठेवून घ्यायच्या आहेत। तसेच एक वाटीमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। आता ही वाटीसुद्धा आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आहे। आता या सर्व वस्तू आपल्याला घेऊन जायचं आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ। तुळशीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला हा जो दिवा आहे तो तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा। या दिव्याची जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे, उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे आणि या दिशेला जर आपण वाट ठेवून दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही अति प्रसन्न होते। आता जो दिवा आहे तो आपण प्रज्वलित केला आहे। आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा 1 फूल अर्पण करून घ्यायचं। तसेच तुळशी मातेला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा 1 फूल अर्पण करून घ्यायचं आहे। पण जे पण आपण हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करणार ते दुरूनच करायचं आहे, कारण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असते आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जाते आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात। म्हणूनच आपल्याला तुळशी मातेची जी पण पूजा किंवा सेवा करायची आहे ती आपल्याला दुरूनच करायची आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे वाटीमधलं थोडंसं गाईचं कच्चं दूध आहे ते घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हळद टाकलेली आहे। हे दूध जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला न स्पर्श करता तिच्या मुळांच्या इथे अर्पण करून घ्यायचं आहे। तुळशीला एकादशीच्या दिवशी जल अर्पण केलं जात नाही, पण दूध हे अमृता समान असतं, त्यामुळे जर आपण असं हळद टाकलेलं दूध तुळशी मातेला अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आर्थिक समस्या त्यावर त्वरित आपल्याला मात मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा करून घ्यायच्यात। प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। अशी तुळशीभोवती प्रदक्षिणा करतो तेव्हा आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता तुम्हाला तुळशीभोवती प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची। तसेच अजून एक उपाय आपल्याला करायचं आहे। आपल्या घरामध्ये जर फार प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल, भांडणं होत असतील, शत्रुपीडा असेल, आजारपण येत असेल, पैसा टिकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, एक स्टीलची वाटी घ्यायची आणि ती तुळशी वृंदावनमध्ये आपल्याला ठेवायची, पण ठेवताना तुळशीला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची। त्याचबरोबर 1 वाटीभर आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे, ते आपल्याला तुळशी मातेच्या इथे बसायचं आसन घेऊन आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा घ्यायचा आहे ज्या वाटीमध्ये गंगाजल आहे ते आपल्याला 1 चमचाभर घ्यायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर जी वाटी आपण तुळशी वृंदावनमध्ये ठेवली आहे त्यामध्ये हे जल आपल्याला अर्पण करायचं। अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हे जे गंगाजल आहे ते तुळशी वृंदावनमध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचं। आता या ज्या गंगाजलवर आपण उच्च कोटीच्या सेवा ह्या केलेल्या आहेत। आता ही वाटी जी आहे ती आपल्याला तुळशी वृंदावनमधनं काढून घ्यायची आहेत। या गंगाजलवर आपण उच्च कोटीच्या सेवा केल्यामुळे त्यामध्ये दैवी शक्तीही येत असते। तसेच गंगाजल हे सर्व जलमध्ये पवित्र मानलं जातं, तर असं हे अभिमंत्रित जल जे आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यावर सुद्धा आपल्याला हे जल जे आहे शिंपडून घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो, तसे शत्रुपीडासुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। हे दोन्ही उपाय जे ते अतिशय प्रभावी आहेत। हे
उपाय एकादशीच्या दिवशी ज्या घरामध्ये केले जातील त्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर